आणि कंपनीमध्ये प्रोडक्शन इन्चार्ज म्हणून काम करतो. येस, येस. सर एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये प्रोडक्शन इन्चार्जेस म्हणून काम करत आहे. सर, आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये आपलं येण्यामागचं कारण काय होतं? कुठल्या कारणास्तव आपण आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये आलेला? येण्याचं कारण माझा उजवा खांदा दुखत होता. त्या खांदा दुखण्यामुळं मला डॉक्टरने व्यायाम करायला सांगितला होता. येस, येस. रात्रीची मला झोप येत नसं. मी डॉक्टरांकडे गेलो. साईनाथ हॉस्पिटल म्हणून आहे, हाडांचा स्पेशलिस्ट डॉक्टर आहे, त्यांच्याकडे गेलो. त्यांना मी हात दाखवला. तर त्यांनी म्हणले, "तुम्हाला व्यायाम करावा लागेल" आणि गोळ्या दिल्या 10 दिवसाच्या. 10 दिवसाच्या गोळ्या दिल्या आणि व्यायाम करायला सांगितला हाताचा. मग त्या 10 दिवसाच्या गोळ्या संपल्या आणि व्यायाम चालू ठेवला. पण हात काही राहिला नाही. मी परत सरांकडे, डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी म्हणले, की तुम्हाला आता हाताचा एम-आर-आय करावा लागेल. मग मी एम-आर-आय केला आणि रिपोर्ट दाखवला. तरी पण म्हणले, तुम्हाला व्यायाम करावा लागेल हाताचा. माझा खांदा एवढा दुखत होता, की मला झोप येत नसे रात्रीची. मग व्यायाम करायला सांगितल्यानंतर म्हणलं, "सर माझा व्यायाम करून मी 10 दिवस झाले व्यायाम करतो, पण माझा हात दुखतोय" म्हणलं. नाहीतर मग म्हणले, "तुमचा हात आहे ना मशीनमध्ये घालून फिरवावा लागेल." मग मी घाबरलो, म्हणलं माझा हात जेवढा वर जात नाही आणि मशीनमध्ये घातल्यावर तर हाताचं काय करीन? हाताचं बरं वाटलं लागेल म्हणलं. पण शिवेकर सर आहेत, त्यांचं मी स्टेटसला पाहत होतो नेहमी. ते व्यायाम करताना त्यांचा स्टेटस पाहताना मग त्यांना फोन केला मी. मग त्यांना फोन करून त्यांना सांगितलं, असं-असं माझा हात दुखतोय, त्यासाठी काय करावं लागेल? त्यांनी काय म्हणले, की "मी तुम्हाला एक लिंक पाठवतो. ती लिंक जॉइन करा आणि करा बघा जमतंय का?" आणि मग मी ते लिंक घेतली आणि व्यायाम चालू केला. एकदम सोपं वाटायला लागलं आणि व्यायाम करता-करता माझा हात पहिला वर जात नव्हता. बांबू वर्कआउट करताना वरती काठी घेत तर अनम्यूट करा. हां, बोला. आवाज येतो? सर, येस सर, बोला. हां. मग व्यायाम मी चालू केला आणि व्यायाम चालू करताना मध्ये ब्रेकमध्ये आहे ना, की वॉटर ब्रेकमध्ये हे हाफ प्रेस घेणार किंवा 24 हार्डा घेत होते. हे मी बघायचो हे काय घेतात? त्याच्यातून वॉटर ब्रेकमध्ये सांगायचे ज्याच्याकडे संतुलित आहार नसेल, त्यांनी आपल्या ग्रेट कोचला फॉलो करा, फोन करा. त्यांच्याकडून आहार मागून घ्या. विदाऊट संतुलित आहार वर्कआउट करू नका. आणि जर वर्कआउट करताना काही झालं तर हॉस्पिटलला तुम्हाला होऊ शकते. मग मी त्याला फोन केला, म्हणलं, "हे काय ते मला मागवा. मला पाहिजे" म्हणलं ते. मग त्यांच्याकडून ते संतुलित आहार मी मागवून घेतला. येस, येस. खूप छान जबरदस्त असं मार्गदर्शन आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये ग्रेट कोचेसनं सरांना केलेलं आहे. आणि या वयामध्ये पण सरांना खूप काही हेल्थ चॅलेंजेस होते. पण सरांना माहीत नव्हतं की त्यांच्या वाढलेल्या वजनामुळे त्यांना हेल्थ चॅलेंजेस आहेत. कारण सरांनी सांगितलं की आरोग्य फॅमिलीमध्ये येण्याच्या अगोदर सरांना खांद्याचा खूप त्रास होत होता आणि डॉक्टरांकडे वेळोवेळी गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगत होते की तुम्हाला हाताचा व्यायाम करायला लागेल. पूर्ण असं नाही की पूर्णपणे बॉडीचाच व्यायाम होत असतो. कारण ज्यावेळेस आपलं वय वर्ष वाढत असतं, जसं-जसं वजन वाढत असतं, तसं-तसं शरीरामध्ये कॅल्शियमची डेफिशियन्सी कमी होत असते. हाडं ठिसूळ होत असतात आणि साहजिकच सांध्यांमध्ये जे काही ग्लुकोजामाइन नावाचं जे जेल असतंय, ऑइल असतंय, ते कमी होत जात असते. त्याच्यामुळे कुठेतरी सांधे कोरडे पडतात आणि हाडं ठिसूळ झाल्यामुळे हाडाला हाडे असतात आणि साहजिकच सांध्यांचा किंवा हाडांचा त्रास चालू होतो. गुडघे कटकट वाजणे, हातांमध्ये, बोटांमध्ये कटकट वाजणे किंवा पायांमध्ये कटकट वाजणे, उठता-बसता, चालताना त्रास होणे, ह्या गोष्टी होत असतात आणि सरांना त्याच प्रकारचा त्रास होत होता. पण आरोग्य फॅमिलीमध्ये आल्याच्या नंतर सरांना ग्रेट कोचेसच्या मार्गदर्शनाखाली योग्य मार्गदर्शन मिळालं आणि सरांकडून ते फॉलो करून घेतलं. सुरुवातीला तर सरांना वॉटर ब्रेक असेल किंवा आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये आल्याच्या नंतर आपल्या वर्कआउटच्या कॉलवरती शेवटपर्यंत एक्सपिरियन्स अनुभव ऐकण्यासाठी थांबायला. आपण वेळोवेळी आपले कोचेस सांगत असतात, वर्कआउट झाल्याच्या नंतर आपल्या जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार घ्या आणि आजचा एक्सपिरियन्स अनुभवही खूप सुंदर आहे सर. निश्चितच कुणाच्या तरी आयुष्यामध्ये बदल करणार आहे. तुम्हाला त्या अनुभवामधून काहीतरी शिकायला मिळणार आहे. त्यासाठी आपले कोचेस सांगत असतात, आपल्याला शेवटपर्यंत कॉलवरती थांबा आणि अनुभव ऐका. त्याच्या पाठीमागचा एकच उद्देश असतं, की सरांना वेळोवेळी शिवेकर सरांनी सांगितलं, की "सर,
तुम्ही शेवटपर्यंत कॉलवरती थांबा. लोकांचे एक्सपिरियन्स अनुभव आहे का? आणि सरांनी ते ऐकल्याच्या नंतर सरांनी जगातील नंबर वन सकस संतुलित आहाराचं महत्व इतर कोचच्या तोंडून त्यांना ऐकायला मिळालं आणि सरांनी लगेचच सकस संतुलित आहार मागून घ्यायला सांगितला. आणि तो घेतल्याच्या नंतर सरांच्या जीवनामध्ये एवढा आमूलाग्र असा बदल झालेला आहे. सर मला एक सांगा, की आपण आरोग्य फॅमिलीमध्ये आल्याच्या नंतर जे काय तुम्ही सांगत होते की खांद्याचा त्रास तुम्हाला होत होता, खांदा खूप दुखत होता, त्याच्यासाठी तुम्हाला निश्चितच शिवेकर सरांनी जॉईंट सपोर्टर कॅल्शियमही दिलेलं असणार आहे. त्याच्यामुळे एवढा आणि जगातील नंबर वन सकस संतुलित आहार, योग्य तो डाएट आणि दररोज 1 तास वर्कआउट करून घेतल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये एवढा आमूलाग्र बदल झालेला आहे. जे काय तुम्हाला हेल्थ चॅलेंजेस होते, त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये आता आता कसा एकदम फरक जाणवतोय सर तुम्हाला? एकदम क्लिअर झालेलं आहे. माझा फक्त हाताचा प्रॉब्लेम नाही, माझं वजन वाढले असं मला वाटत नव्हतं, पण माझं वजन पण कमी झालं. मी पहिलं खाणं पूर्ण चुकीचं होतं. कंपनीमध्ये वडापाव खायचा, नाश्ता, भजीपाव जे काही येईल ते मी खायचो. क्रीम रोल, चहा दणकून आणायचो. पण आता माझं वजन पण कमी झाल्यामुळं मला एकदम एनर्जी माझ्यामध्ये आली. एकदम येस, माझं कमी झाल्यासारखं वाटतंय मला. येस. एकदम सर आपलं वय किती आहे सध्या? रनिंग एज किती आहे? माझं वय आता 56 आहे. 56 येस, रनिंग आहे आता. येस, येस. वय कितीही असू द्या, जर चुकीची लाईफस्टाईल असेल, चुकीचं खानपान असेल, तर 100% शारीरिक त्रास होणार आहेत. कारण आपलं वजन वाढणार आहे. पूर्वीच्या लाईफस्टाईलमध्ये स्वतःसाठी वर्कआउट करण्याची सवय नव्हती. चुकीचं खानपान होतं. सरांनी सांगितलं की चहा, बिस्किट, बर्गर, पिझ्झा, वडापाव जे काय असेल, जंक फूड असेल, हे असेल, सर्व गोष्टी सरांना खाण्याची सवय होती. आरोग्य फॅमिलीमध्ये आल्याच्या नंतर त्या पूर्णपणे गोष्टी बंद झालेल्या आहेत आणि प्रॉपरपणे हेल्दी डाएट चालू झालेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जगातील नंबर वन सकस संतुलित आहार सरांच्या जीवनामध्ये आला आणि ज्यावेळेस सकस संतुलित आहार सरांनी घ्यायला चालू केला, की ऑटोमॅटिक त्यांच्या शरीरामध्ये जादू व्हायला लागली, की अशी जादू व्हायला लागली, की सर आज पाहू शकता की एन्जॉयमेंटला पण पूर्णपणे एनर्जेटिक असतात. पूर्णपणे मनापासून एन्जॉय करतात आणि कॉल सुरुवातीला आपल्या सर्वांच्या अगोदर कॉल हे जॉइन करून रेडी असतात सर. त्यांच्यामध्ये एवढी एनर्जी आली कुठून? कारण हे जगातील नंबर वन सकस संतुलित आहार आणि जबरदस्त त्यांच्या जीवनामध्ये झालेले बदल. जे चुकीची लाईफस्टाईल होती, ती अनहेल्दी लाईफस्टाईल पासून ऍक्टिव्ह हेल्दी लाईफस्टाईल झाली. त्याच्यामुळे सरांमध्ये एवढा बदल झालेला आहे. सर मला एक सांगा, की आता या आपले जे काही हेल्थ चॅलेंजेस होते, त्याच्यामध्ये एवढा जबरदस्त असा बदल झालेला आहे. आपलं वाढलेलं वजन पण कमी झालेलं आहे. तर मला एक सांगा, की आता आपण आरोग्य फॅमिलीमध्ये खुश आहात का? आणि आपण किती दिवस राहू इच्छिता? आरोग्य फॅमिलीमध्ये एकदम खुश आहे मी. आणि आपली फॅमिली आपली आहे. फॅमिलीला जाऊन कुठं जाऊ शकत नाही. मी माझा आयडियल वेटला मी 2 महिन्यातच आयडियल वेटला आलो मी. आता मला 11 महिने झाले. मी येस. एकदम आयडियल वेटला आलो. एकदम हॅपी, एकदम व्यवस्थित आहे. आणि तरी पण मी आरोग्य फॅमिली सोडू शकत नाही आणि सोडणार पण नाही. कारण मला पहिले एवढा मी झोपाळू आळशी होतो. मी 8ची ड्युटी मी 7:30ला उठायचो. 7:30चा गजर लावलेला होता. पण आता मी 5ला म्हणजे 5लाच उठतो. आणि मला येस, उठायची येस. सवय लागली. माझं जे खाणं, नाश्ता, पाणी हे सगळं चेंज झालेलं आहे. लवकर झोपणे आणि लवकर उठणे ही सवय लागलेली आहे आता. आणि एकदम रात्रीचे दोस्त बंद आहे. आताच पहाटेचे दोस्त मला चालू झाले. येस, येस. हे सर्वात महत्वाचं आहे. कारण रात्रीचे दोस्त आपल्या जीवनामध्ये खूप काही विघ्न आणू शकतात. पण पहाटेचे जे दोस्त आहेत, ते पूर्णपणे आपलं जीवनच बदलून देतात. हे 100% खरं आहे सर. अनेक लोकांना ज्या काही सवयी होत्या, पूर्णपणे आज आयुष्य बदललेलं आहे. कारण आपण वेळोवेळी सांगत असतो, रात्रीच्या मित्रांपेक्षा सकाळचे मित्र बरे. कारण सकाळचे मित्र आयुष्य बदलणार आहेत, आयुष्य घडवणार आहेत. जीवनाला एक वेगळी नवी दिशा देणार आहेत. पण रात्रीचे मित्र आयुष्य बिघडवणार आहात, जीवन पूर्णपणे चुकीच्या ट्रॅकने घेऊन जाणारे असतात. त्यामुळे रात्रीच्या मित्रांपेक्षा सकाळचे मित्र खूप भारी असतात, कारण ते आयुष्यामध्ये बदल घडवत असतात. येस सर, मला एक सांगा, की आता आपण खुश आहात का आणि हॅपी आहात का? एकदम खुश आहे. माझे ग्रेट कोच नामदेव शिवेकर सर, उज्ज्वला शिवेकर मॅडम, सोमनाथ करचे सर, पूजा करचे मॅडम, अंगद गीते सर आणि योगिता गीते मॅडम, या सगळ्यांचं मला मार्गदर्शन आहे. आणि त्यांच्यामुळे एकदम एकदम व्यवस्थित आहे, हॅपी आहे. येस, येस. थँक यू सो मच सर.
या वयामध्ये पण खूप जबरदस्त असं तुमच्यामध्ये बदल झालेला आहे आणि तुम्ही स्वतःहून मनावरती घेतलं. तुम्ही स्वतःहून उत्स्फूर्तपणे सर्व गोष्टींना, कोचेसला यश प्रतिसाद दिला. त्याच्यामुळे ह्या गोष्टी झाल्या. कारण बरेच असे अनेक लोक असतात, की आपले सकाळी कोचेस फोन करतात, पण रिप्लाय देत नाहीत. स्वतः कॉलवरती हजर नसतात आणि कॉल संपल्याच्या नंतर फोन करतात, की आज जागच आलेली नाही. ह्या गोष्टी बऱ्याच जणांच्या होतात. आहाराचा अभाव असतो. कारण आहार घ्यायला पण टाळाटाळ करतात. डाएट फॉलो करायला टाळाटाळ करतात. कोचेस आपल्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी वेळोवेळी आपला फॉलोअप घेतात, पण आपण प्रतिसाद देत नाही. त्या ज्या काही गोष्टींचं मार्गदर्शन करतात, ते गोष्टी प्रॉपरपणे फॉलो करत नाहीत. पण सरांनी या वयामध्ये पण या गोष्टी सर्व काही फॉलो केल्या आणि मनापासून सर्व काही गोष्टी केल्याच्या नंतर असा जीवनामध्ये बदल होतो आणि एवढा हॅपीनेस, आनंद सर्वांचा त्यासाठी येत असतो. की सरांनी सांगितलं की त्यांना 7:30चा गजर लावायची सवय होती. 8ला ड्युटीला जायचं असतं. पण आज सर 5 वाजता रेडी असतात. फ्रेश एनर्जी ड्रिंक घेऊन रेडी असतात. एवढा बदल त्यांच्यामध्ये झालाय तर फक्त जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार. आजपर्यंत स्वतःसाठी 1 तास वेळ दिला आणि कोचेसचं वेळोवेळी मार्गदर्शन घेतलं. ते मनापासून फॉलो केलं. जे काही चुकीची जीवन पद्धती होती, ते पूर्णपणे हेल्दी झालेली आहे, ॲक्टिव्ह लाईफस्टाईल झालेलं आहे आणि योग्य ट्रॅकनं सरांचं यावेळेस ही आयुष्य पूर्णपणे योग्य ट्रॅकने चालू झालेलं आहे. योग्य ट्रॅकने सरांचं आयुष्य जात आहे. त्यामुळे सर आज हॅपी, समाधानी आणि आनंदी आहेत. येस, सो मच सर. खूप सुंदर शब्दामध्ये आपण एक्सपिरियन्स, अनुभव शेअर केला. कारण आपली एनर्जी खरंच आपल्यापासून काहीतरी प्रेरणा घेण्यासारखं आहे, की आपण सर्वांच्या अगोदर कॉल जॉइन करता आणि कधी वर्कआउट चालू होतं याची वाटच पाहत असता. खरंच एनर्जेटिक पर्सन आहात तुम्ही आणि हे एनर्जी येण्यामागचं आपलं कारण आहे, की आपल्या आरोग्य फॅमिलीचा प्लॅटफॉर्म असा आहे, की पूर्णपणे आयुष्य बदलून देतो. पूर्णपणे जीवनशैली बदलून देतो. जर तुमची ॲक्टिव्ह हेल्दी लाईफस्टाईल होत असेल, तर जीवनामध्ये असे बदल निश्चितच होणार आहेत आणि प्रत्येक जण आयडियल वेटला येणार आहे. फक्त त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे? आपल्या कोचेसचं प्रॉपरपणे मार्गदर्शन घ्यायला लागेल. पण आपल्या जीवनामध्ये बदल घडवायचे आहेत. जसं बांगरमामांनी सांगितलं, की त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन प्रॉपरपणे फॉलो केलं. स्वतःहून सकस संतुलित आहार मागून घेतलेला. पण आपण असा विचार करतो, की आपले कोचेस कधी म्हणतील सकस संतुलित आहार घ्या. जर आपल्यामध्ये बदल घडवायचे असतील, तर आपण स्वतःहून प्रत्येक गोष्टी कोचेसशी शेअर केलं पाहिजे. त्यांच्याशी बोललं पाहिजे. जर काही चूक होत असेल आपल्याकडून, तर त्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत. तरच प्रत्येकामध्ये हे बदल होणार आहेत. सो मच मामा. खूप सुंदर शब्दामध्ये तुमचा एक्सपिरियन्स, अनुभवही शेअर केला. सो मच. असाच 15 दिवसांनी तुमचा एक्सपिरियन्स, अनुभव शेअर करा. सो मच. तर सर अजून एक, आता माझ्यामधला बदल बघून बांगर मामी पण तयार झालेली आहे. मामी पण तयार झालेली आहे आता माझ्यामधला येस. बदल बघून. येस, येस, येस. मामीला एक्सपिरियन्स शेअर करायचा का? नाही नाही, ते पण आता तयार झाले. माझा बदल बघून आहे ना, ते पण तयार झाले. ते पण वर्कआउट करते माझ्या बरोबर आता. येस, येस. खूप छान. कारण मामा ज्यावेळेस आपल्यामध्ये बदल होत असतात, त्यावेळेस आपले नियर डिअर किंवा आपले फॅमिली मेंबर्स खरंच आपल्यामध्ये झालेले बदल पाहूनच आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये येणार आहेत. कारण त्यांना त्यांच्या स्वतःच्या आरोग्याचं महत्त्व कळणार आहे. कारण आपल्यामध्ये झालेले चेंजेस हे समोर ते पाहत असतात. त्याच्यामुळे कुठेतरी त्यांचाही आपल्या आरोग्य फॅमिलीवरती विश्वास बसत असतो आणि ते आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये येत असतात. येस. सो मच. तुम्ही जोडीनं आणि गोडीनं दररोज वर्कआउट करत असता. जगातील नंबर 1 सकस संतुलित आहारही घेत असतात. लवकरात लवकर मग आम्ही ह्या आयडियल वेटला येणार आहेत आणि इथून पुढचं तुमचं आयुष्य हे पूर्णपणे सुखी, समाधानी आणि हॅपी राहणार आहे. सो मच मामा. सो मच. धन्यवाद. मला आज अनुभव शेअर करण्याची संधी दिली. सिस्टीमचे, आपल्या आरोग्य परिवाराचे धन्यवाद. येस, येस. सो मच. येस. खूप छान, जबरदस्त आणि सुंदर शब्दामध्ये बांगर मामांनी एक्सपिरियन्स शेअर केलाय. कारण वय वर्षे 56 असताना पण खूप काही हेल्थ चॅलेंजेस चालू झाले होते. पण त्यांना असं वाटायचं, की माझं कुठेही वजन वाढलेलं नाही आणि माझा खांदाच दुखतोय. पण आरोग्य फॅमिलीमध्ये आल्याच्या नंतर ग्रेट कोचचे मार्गदर्शन घेतलंय, 1 तास वर्कआउट केलेलं आहे आणि जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार घेतलेला आणि एवढं जीवनामध्ये बदल झाले. पूर्णपणे हेल्थ चॅलेंजेस जे होते, ते पूर्णपणे आज कमी झालेले आहेत. आणि जे काही चुकीची